आता अत्यंत दुःखद अशी बातमी, स्वरसम्राज्ञी आशाताई भोसले यांचं निधन झालंय। वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे आणि गेली 7 दशकं सुरू असलेला सुरांचा हा यज्ञ आज शांत झालेला आहे, थांबलेला आहे। 12,000हून अधिक गाणी त्यांनी त्यांच्या नावावरती आहेत। चिरतरुण या शब्दानं जर मूर्तिमंत रूप धारण केलं तर त्याचा आवाज आणि त्याचा चेहरा असेल आशा भोसले यांचा। त्यांच्या वयाला, त्यांच्या आवाजाला कधीच काळाची बंधनं, काळाच्या मर्यादा नव्हत्या। अगदी आत्तापर्यंत कधीही त्या स्टेजवर आल्या की त्यांच्या आवाजातली फिरत, त्यांच्या आवाजातली ताकद पाहून समोरचं अवघं श्रोतृवृंद अवाक होऊन जायचं, अशी ताकद त्या आवाजामध्ये होती। एखादी वीज जर एखाद्या झाडावर कोसळली तर ते झाड जळून जाण्याऐवजी उजळून निघतं, तेव्हाच जेव्हा आशा भोसलेंच्या आवाजातली वीज श्रोतृवर्गाच्या कानावर पडते, सरस्वतीच्या हातात जी वीणा आहे त्या वीणेचं माधुर्य, त्या वीणेचा सूर, त्या वीणेचा लय, या सगळ्याचं जर एकत्रीकरण केलं तर तो आवाज म्हणजे आशाताईंचा आवाज। आज आशाताई आपल्यातून निघून गेलेल्या आहेत, पण त्यांची गाणी, त्यांचे सूर, त्यांचा आवाज हा अजरामर आहे आणि या पुढच्या प्रत्येक टप्प्यावर तो आपल्या सोबत राहील। गाणं दुःखाचं असो, सुखाचं असो, एखादं कॅबरे असो, उडत्या चालीचं गाणं असो किंवा एखादं अगदी तल्लीनतेनं गायलं जाणारं भजन असो, या सगळ्या साच्यांमध्ये जो आवाज अगदी सहजरित्या फिरला तो आवाज होता आशाताई भोसले यांचा। ज्येष्ठ गायिका अनुराधाताई पौडवाल सध्या आपल्यासोबत आहेत। अनुराधाताई, शब्द अपुरे पडतायत, ही घटना